नमस्कार, मी आहे प्रतिमा. माझी चालू आहे चपातीची ऑर्डर. व्यवस्थित चपातीची ऑर्डर करत आहे मी. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी चपाती कशी बनवते, कणिक कशी मळते ते तुम्हाला मी समजून सांगते. मी चपाती 3 पुडीची करते बरं का. डबलची पण नाही आणि सिंगल उंडा पण घेऊन लाटत नाही. आपली घरगुती पद्धतीने 3 पुडीची चपाती करते मी. तुम्हाला पण चपाती करायची असेल तर करा तुम्ही. मला 2 मुंबईची ऑर्डर आलेले आहेत आणि एक इकडची वाळजे माळवाडी पुण्यातली ऑर्डर आलेली आहे. पुण्यातली जी ऑर्डर आहे ना ती मोठी आहे. त्यांना ना 11 ते 12 वाजेपर्यंत 450 चपाती पाहिजे आणि संध्याकाळी पण 450 चपाती पाहिजे. तुम्ही 2-3 लेडीज 3-4 लेडीज मिळून जरी चपातीची ऑर्डर केली ना तुमचं मस्त प्रॉफिट निघेल. चपातीची ऑर्डर चा रेट माहिती नाही काही नाही तर मी तुम्हाला रेट वगैरे सगळं ठरवून देईन. तुमचं फक्त ना क्वालिटी चांगली द्यायची आणि चपातीचा टायमिंग चुकवायचा नाही. व्यवस्थित चपाती टायमिंग मध्ये द्यायची, क्वालिटी व्यवस्थित बनवायची. चपातीची क्वालिटी आहे तीच मेंटेन ठेवायची, चेंज करायची नाही. चपाती कच्ची बिच्ची जास्त डाग नाही पाडू द्यायचे. त्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष द्यायचं. पॅकिंग कशी करायची, मी कशी पॅकिंग करते तुम्ही बघा. माझ्या फिक्स चपात्या रोज 100. मी याच्यापेक्षा जास्त करत नाही कारण की माझं छोटं बाळ आहे आणि ती ऑर्डर वारजे माळवाडीची. मी राहते हडपसरला. ती ऑर्डर माझ्या घरापासून खूप लांब आहे. तुम्ही जर जवळपास राहत असेल आणि ती ऑर्डर तुम्ही जर केली तर तुम्हाला डिस्टन्सचा अंतर काही वाटणार नाही आणि कस्टमर सुद्धा खुश होईल. कारण की जवळची ऑर्डर असली की ऑर्डर सुद्धा क्वालिटीनुसार गरम राहते आणि क्वालिटी मेंटेन राहते. त्याच्यामुळे मी सांगते की जे वारजे माळवाडीतले असतील त्यांनीच मला कमेंट करा, त्यांनीच मला फोन करा. बाकीच्यांनी प्लीज करू नका. कारण की मला ऑर्डर जे वारजे माळवाडीत राहतात त्यांनाच द्यायची आहे आणि मला असं वाटतं की त्यांनीच करावी. तुमच्याशी बोलत बोलत मी पहिलं बंडल पॅक करत आहे. मी जसं पॅक करत आहे तसंच तुम्हाला सुद्धा कस्टमरला असंच बंडल पॅक करून द्यायचं आहे बरं का. माझ्या व्हिडिओत दाखवल्यानुसार तुम्ही असंच कस्टमरला पण द्यायचं. कारण की माझं कस्टमरशी बोलणं झालेलं आहे. मी म्हटली जी पण लेडीज देणार तुम्हाला मी व्यवस्थित ट्रेन करून देणार. तर व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला कस्टमरला ऑर्डर त्याच्या हातात द्यायची आहे सेम अशीच. हे असं बंडल व्यवस्थित पॅक करायचं. रस्त्यामध्ये चपाती हलणार नाही, काय नाही. बाय बाय.